हा हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. माझी बॅग आहे तू बाय बाय कर. माझ्या आईने पैसे दिले सांगते. तू दिलेस काय पैसे? चला चला बच्चे ना घ्यायचे बाबू. तुझ्याकडे काय खाऊ नाही काय? आईला सांगायचं तू खाऊ खा. पैसे खाऊ खायला तर बघ थोडं किती वेळ आठवण करून करून मागत. चला तर आता मनावर दगड ठेवून कोकणाचा निरोप घेण्याचा वेळ झालेला आहे. कोकणातल्या गावातून घरी जाण्याची इच्छाच होत नाही, पण जावं तर लागणारच. कामधंदा आहे, मुलांची शाळा आहे म्हटल्यानंतर जावं लागणारच आहे. तर आता प्रवासाला सुरुवात झालेली आहे. बघा गावातून बाहेर पडलेलो आहे. चला आता प्रवासाला सुरुवात केलेली आहे. पण तुम्हाला रस्त्यामध्ये आता आम्ही आज एक नवीन गोष्ट दाखवणार आहे. ती म्हणजे सगळ्यात पहिले आपण जाणार आहोत मोदक घ्यायला. आपले जे ओल्या नारळाचे मोदक असतात ते. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे कशेडी बोगद्याला जो पर्याय म्हणून मोठा टनल केलेला आहे, त्या टनल मधून आम्ही आज जाणार आहोत. आणि तो टनल तुम्हाला आज दाखवणार आहे. किती मोठा आहे, किती वेळ लागतो, कसा बनवला आहे, प्रवास कसा आहे, सगळं बघायचं आहे आपल्याला. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. बघा कोकणातलं वातावरण सकाळचं. आता सकाळचे आम्हाला 8 वाजलेले आहेत निघेपर्यंत. 8 वाजले तरी सुद्धा खूप सुंदर वाटते. बघा एकदम धुकं अजून तसंच आहे, कारण थोडा पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे. तर आता आम्ही संगमेश्वरला पोहोचलेलो आहे. इकडे आहे संगमेश्वर डेपो, दाखवते मी तुम्हाला. तर संगमेश्वर एसटी डेपोचं सध्या काम चालू आहे, त्याच्यामुळे जास्त काही दाखवता आलं नाही. काम चालू असल्यामुळे सगळं म्हणजे तोडलंय सध्या त्यांनी, त्याच्यामुळे नाही जास्त दाखवता आलं. आणि आता इकडून जरासा टर्न घेतलेला आहे. आणि आता आम्ही जरा वेगळ्या ठिकाणी जात आहोत. ते म्हणजे आपण आता उलट्या दिशेने चाललेलो, रत्नागिरीच्या दिशेने चाललोय सध्या. कारण आम्ही चाललो आहे रत्नागिरीची स्पेशालिटी असलेले गणेश कृपाचे ओल्या नारळाचे मोदक. तर ही तर कोकणाची स्पेशालिटीच आहे ओल्या नारळाचे मोदक म्हणजे. तर हा आहे शास्त्रीय पूल. शास्त्रीय पुलावरून पुढे गेलो की 5 मिनिटावरती आहे गणेश कृपा मोदक सेंटर. तिकडे आता आपण जाऊन ओल्या नारळाचे मोदक घेणार आहोत. कोकणातून मुंबईला जायचं म्हणजे सगळ्यांना ही भेट तर घ्यावीच लागते. बाकी काय आंबा, काजू, फणस तर घेतलेलेच आहेत, पण ओल्या नारळाचे मोदक तर पाहिजेच ना. तर चला आता आपण जाऊया ओल्या नारळाचे मोदक गेला. इकडे आता आम्ही पोहोचलेलो आहे. बघा भरपूर इकडे गाड्या लागतात, कारण खूप फेमस आहे हे सध्या. खूप म्हणजे खूपच. बघा इकडे आहे हॉटेल गणेश कृपा. इकडे ओल्या नारळाचे वेगवेगळ्या फ्लेवरचे मोदक मिळतात. याचा मी मोठा व्हिडिओ सविस्तर केलेला आहे, कारण इकडे ना लाकडी खेळणी सुद्धा आहेत आणि स्वस्त दरात आहेत, बिलकुल महाग नाहीत. मला खूप आवडलं की स्वस्त दरात लाकडी खेळणी होती तिकडे. खूप छान, म्हणजे असं किचेन वगैरे, की होल्डर, किचेन, कानातले होते, मस्त इयरिंग्स वगैरे सगळं भरपूर छान छान मुलांची खेळणी होती. तर ते सगळं बघण्यासाठी मोठा व्हिडिओ नक्की बघा तुम्ही, नंतर मी टाकेन तो. तर बघा श्री गणेश कृपाचे मोदक घेतले आहेत आता. आणि चला आता पुन्हा पुढच्या प्रवासाला लागूया. आता आपण काय काय शॉपिंग केली ग, काय काय घेतलं? तर आता संगमेश्वरवरून निघालो, पुढच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. बाजूला बघा ना मोठ्या मोठ्या भिंती बांधल्यात, म्हणजे डोंगर दऱ्या कोसळून खाली माती येऊ नये म्हणून. आणि त्यांच्यावरती खूप छान असे समुद्राचे वगैरे पेंटिंग केलेले आहेत. म्हणजे कोकणातले ज्या निसर्ग देखावा असतो ना, तर सगळ्याचं पेंटिंग त्याच्यावरती केलेलं आहे. खूप छान वाटतं बघण्यासाठी, म्हणजे बाहेर बघता क्षणी त्या सगळ्या भिंती बघून खूप सुंदर वाटतं. तर आता तुम्ही वरती बोर्डवरती बघितलं का, हिरव्या बोर्डवरती पुढे खेड आहे 27 किलोमीटर आणि त्याच्यानंतर आहे महाड. तर आता आपण खेडमध्ये जाणार आहोत, पण त्याच्या आधी आपल्याला जो कशेडी बोगदा आहे तो पार करायचा आहे. ऍक्च्युली आधी कशेडीचा घाट होता, जो खूप मोठा घाट होता आणि डेंजर घाट होता. आता हा परशुराम घाट आहे. परशुराम घाट संपला की मग आपल्याला लागतो कशेडी घाट. पण कशेडी घाट जो आहे ना, तो खूपच खतरनाक आहे, डेंजर घाट आहे. कारण आहे ना, माझा स्वतःचा अनुभव आहे. 2015 साली आमचा ऍक्सिडेंट झाला होता त्या घाटामध्ये, मला चांगलं आठवतंय. आम्ही कोकणात फिरण्यासाठी गेलो होतो. आम्ही होतो आणि आमचे फॅमिली फ्रेंड, पेंडेकर फॅमिली होती आणि आमची फॅमिली. आम्ही गणपतीपुळे, मार्लेश्वर हे सगळं दर्शन करून रिटर्न येत होतो. रात्रीचा प्रवास होता, पाऊस होता, पावसाळ्यातच आलेलो होतो. पण एवढा डेंजरस ऍक्सिडेंट झाला ना, गाडी जाऊन ना टर्न मारून एकदम मोठ्या दगडावरतीच आदळली. बापरे, खूप डेंजर. म्हणजे मला चांगलं आठवते, गाडीला खूप लागलं, पण देवाच्या कृपेने आम्हाला लागलं नाही, नशीब आमचं. खूप डेंजर प्रकार होता तो. म्हणजे ते आठवलं ना की मला खूपच म्हणजे हे होतं की बापरे, नशीब आम्हाला काही लागलं नाही म्हणून. इकडे आता आम्ही CNG भरायला थांबलेलो आहे. तर म्हणजे असं झालं ना की असं वाटलं एक क्षणाला बापरे गेलोच आता म्हणून, पण नाही, देवाच्या कृपेने आम्ही वाचलो. एक साईडला खूप खोल दरी
पण आमची गाडी नेमकी जाऊन एका दगडावर अपोजिट साईडला आपटली, त्याच्यामुळे आम्हाला लागलं नाही. पण आता केव्हा पण जेव्हा मी प्रवास करते ना कशाडी घाटातून, मी असं एकदम हात जोडूनच डोळे बंद करून बसलेली असते की देवा प्लीज प्रवास चांगला होऊ दे, एकदाचा घाट संपू दे, सुखाने घाट संपू दे. खूप डेंजर, म्हणजे मला खूप आठवतं ना असं, म्हणजे मी ॲक्सिडेंट नंतर जेव्हा दुसऱ्यांदा गेलेली ना गावी, तेव्हा मी ना असे हात जोडून बसलेली की देवा प्लीज प्लीज. एवढं टेन्शन आलेलं ना मला की कधी घाट संपतोय आणि कधी सरळ रस्ता लागतोय. खूप टेन्शन येतं बाबा, एवढा रिस्की आहे ना तो घाट खूपच. बघा समोर दिसतोय डोंगर, त्या डोंगरातून ज्या गाड्या जातात ना तो आहे कशेडी घाट. एक 40 ते 45 मिनिटाचा रस्ता आहे हा, पण खूप डेंजर रस्ता आहे. हे 40-45 मिनिटं संपताना ना असा जीव म्हणजे मुठीत घ्यावा लागतो, एवढा डेंजर रस्ता आहे तो. एवढी वळणं आहेत ना, एवढी डेंजरस वळणं आहेत ना, बापरे खूपच डेंजरस वळणं आहेत. ह्या एवढ्या डेंजरस घाटाला पर्यायी मार्ग म्हणून हा जो मोठा टनल काढला ना सरकारने, खूपच भारी. बघा समोरच टनल आलेला आहे. एक साईड सध्या त्यांनी चालू केलेली आहे, एक साईड बंद आहे. गणपतीपासून एक साईडचं चालू केलेलं आहे, पण दोन्ही साईडच्या गाड्या येतात जातात. ठीक आहे, दुसऱ्या साईडचा टनल पण लवकरच काम झाल्याच्या नंतर सुरू होईल, हरकत नाही. पण एवढं केलं तेवढंच भरपूर आहे. चला आता बोगदा सुरू होत आहे. बघा खूप मोठा बोगदा आहे, आतमध्ये लाईट्स सुद्धा आहेत, कॅमेरे सुद्धा लावणार आहेत. आणि मेन म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं कॅमेरे लागलेले आहेत आणि त्याची लिमिट आहे स्पीडची. जास्त स्पीडनी याच्यातून तुम्ही गाडी घालू शकत नाही. स्पीड लिमिट दिलेली आहे त्यांनी, त्या स्पीड लिमिटनेच चालायचं आहे, नाहीतर कॅमेरा लगेच कॅप्चर करतो आणि कळतं त्यांना की ही गाडी स्पीडनी चाललेली आहे म्हणून. तर एकदम कमी स्पीडनी जायचं आहे आपल्याला. बघा कसा हा बोगदा खोदला असेल, बघा ना केवढा मोठा बोगदा आहे, खूप म्हणजे खूप मोठा. आणि याच्या मध्ये ना असं बघा ना इकडे मध्ये काहीतरी अजून काम चालू आहे, माहीत नाही काय ते, आता नंतरच कळेल आपल्याला. तर असा जो हा एवढा मोठा सुंदर आणि एवढं मोठं खोदकाम करून हा बोगदा जो केलेला आहे ना, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कशेडी घाटासाठी पर्यायी बोगदा जो केला आहे त्यासाठी सरकारला हँड्स ऑफ. खूप खूप आभारी आहेत कोकणवासी सरकारचे. एवढं मोठं काम केलं कोकणातल्या लोकांसाठी. हा एवढा मोठा डेंजरस रिस्की जो घाट आहे त्याला पर्याय म्हणून दिला आहे तुम्ही आम्हाला हा टनल. खूप मस्त. हे असे कामांसाठी ना खरंच सरकारला आपण म्हणजे त्यांचं कौतुक केलं पाहिजे, जेणेकरून ते पुढे सुद्धा अशी छान छान कामं करत राहतील. म्हणजे हायवे सुद्धा चांगला झालेलंच आहे, कुठे कुठे काम बाकी आहे, ठीक आहे होईल हरकत नाही. पण या बोगद्याचं काम कंप्लीट करत आलेले आहेत आणि सुरू केलं आहे त्याच्यासाठी खूप भारी. बघा आता बोगदा संपलेला आहे. एक 5 मिनिटाचाच प्रवास आहे या बोगद्याचा, पण त्या 5 मिनिटाच्या ह्या प्रवासाच्या ऐवजी तो 40 मिनिटाचा रिस्की प्रवास, बापरे डेंजर. त्याच्यापेक्षा हा प्रवास खूप सुखकारक होता, मला खूप आवडलं. बघा बोगदा संपत आलेला आहे, एकदम समाधानाने, काहीच टेन्शन न घेता. उलट मी खूप एक्सायटेड होते की बोगद्यातून चाललं आहे, एकदम सरळ मार्ग आहे, रिस्क नाही, टेन्शन नाही, एकदम भारी वाटलं. प्रवास कधीच आला कळलाच नाही, म्हणजे कशेडी घाट कधी संपला ना कळलंच नाही, असं वाटलं बाप रे. आता इकडे बघ अजून काम चालूच आहे, ते काम झालं की अजून छान रस्ता होणार आहे. पण ह्या कशेडी घाटाचा पर्यायी हा टनल खूप भारी होता. म्हणजे त्या टनलपासून सुरुवात केली ना तर पोलादपूरला पोहोचायला काहीतरी 8 ते 9 मिनिटं लागतात. पण जर तुम्ही कशेडी घाटातून गेलात तर पोलादपूरपासून तर तिथपर्यंत पोहोचायला तुम्हाला नाही म्हटलं तरी एक पाऊण तास लागतो, पाऊण ते 1 तास जातो. त्याच्याऐवजी हा रस्ता 8 ते 9 मिनिटाचा आहे. खूप मस्त, खूप भारी वाटलं. आता आपण खेडला पोहोचणार आहे, जो टर्न आहे खेडचा, जिथे कशेडी घाट तुम्हाला म्हणजे कशेडी घाटाला तुम्ही आता जाऊन आपण टच होणार आहे थोडासा, तिथे कशेडी घाट संपतो. तिथून आपण आता पुढे जाणार आहोत. आणि जो खालून रस्त्याचं काम चालू आहे ना ते डायरेक्ट म्हणजे आपण आता इथे पोलादपूरला जाऊ शकतो ते काम आहे. इथे बघा आता इथे आपण कशेडी घाटाचा जो रस्ता आहे तिकडे आलेलो आहोत, कारण सध्या अजून काम चालू आहे म्हणून. नंतर तिकडून डायरेक्ट जाणार आहोत आपण. तर अशा प्रकारे आपला कशेडी घाट सुखकारक संपलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. हे जो तुम्हाला टर्न दिसतोय हा खूप छोटा टर्न आहे, कारण घाट संपलेला आहे ऑलरेडी. संपल्यानंतरच आपण एंट्री केलेली आहे त्या रस्त्याला. तर ना असे मोठे मोठे टर्न आहेत आणि जेव्हा अशा बाजूने ट्रक जातात, ट्रँकर जातात ना, खूप भीती वाटते. कारण जेव्हा बाजूने मोठी गाडी येते ना तेव्हा नेमका ऍक्सिडेंट होण्याचा ना खूप चान्स असतो, तेव्हा खूप भीती वाटते. त्याच्यामुळे त्याला जो हा पर्यायी टनल काढलेला आहे ना खरंच एकदम भारी. आता जेव्हा डबलचा रस्ता होईल, डायरेक्ट पोलादपूरचा रस्ता होईल, तेव्हा तर अजूनच एकदम सोपं होणार आहे. फक्त प्लीज सरकारला विनंती आहे की लवकर लवकर हे काम करा, जेणेकरून कोकणवासी लवकरात लवकर कोकणात पोहोचतील आणि लवकरात लवकर मुंबईत पण पोहोचतील. काय होतं की ट्रॅफिक खूप होते, पावसामुळे खड्डे खूप होतात आणि खूप त्रास होतो, त्याच्यामुळे बाकी काही नाही. तर बोर्डवर बघितलं मुंबई अजून 187 किलोमीटर आहे आणि पनवेल 149 किलोमीटर आहे. ऍक्च्युली डायरेक्ट जर घरी जायचं असतं कर्जतला तर पनवेलवरून गेलो असतो किंवा मग पालीमार्गे गेलो असतो. पनवेल इथून 149 किलोमीटर आहे. पण सध्या मी पहिले कल्याणला जाणार आहे, कारण सोनीसोबत आहे म्हणजे माझी नणंद, तिला कल्याणला सोडायचं आहे आणि मग घरी जायचं आहे.
त्याच्यामुळे आम्ही पहिल्यांदा कल्याणला जाणार आहोत. तर आता चला आपण या अशा प्रकारे पोलादपूरला फायनली पोहोचलो आहे. पोलादपूरला सुद्धा बघा काय छान डेव्हलपमेंट झालेली आहे. नाही तर पोलादपूरचा एसटी डेपो जो आहे ना तिथे टर्न करताना सुद्धा ॲक्सिडेंट होण्याची खूप शक्यता असायची. बघा असे मोठे मोठे ब्रिज केलेले आहेत. खूप सुंदर रस्ते आहे. असं वाटतं मुंबईतच आलो की काय. असं गावाला असे रस्ते होतील असं कधी वाटलंच नव्हतं. खूप मस्त केलंय काम. आणि पोलादपूर नंतर ना एक 7 किलोमीटरवरती माझं गाव आहे, म्हणजे माझं माहेर शिंदेकोंड. तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये. खूप जवळ आहे पोलादपूरपासून. पोलादपूर आणि महाडच्या सेंटरलाच आहे. जवळच माझं गाव येणार आहे. आता तुम्हाला माझं गाव पण दाखवते. मी काही घरी जाणार नाही आता, कारण तितका वेळ नाही. आम्ही खूप उशिरा निघालो आणि जेवायला घरी पोचायचं ह्या हिशोबाने निघालेलो आहे. घरी जेवण बनवून ठेवले मम्मीनी, सोनीच्या सासूबाईंनी वगैरे. त्याच्यामुळे आता थांबायचं नाही, कारण घरी तसं कोणी आहे पण नाही. सगळे मुंबईलाच गेलेले होते, म्हणून म्हटलं चला जाऊया पटकन. तर आता बघा आता माझं गाव येणारच आहे. इकडे आम्ही ना एकदा ह्याला गेलो होतो धबधब्याला. इथे जवळच धबधबा आहे एक छोटासा, तिकडे आम्ही गेलेलो गणपतीमध्ये एकदा. तर चला आता माझं माहेर आलेलं आहे शिंदेकोंड. बघा माझं माहेरचं गाव हायवेला टच आहे. मुंबई टू गोवा हायवेला टच आहे. हे आहे माझं माहेरचं गाव शिंदेकोंड. असं वाटते छान आहे ना, कोकणातलं छोटंसं गाव. सुंदर वाटतं ना. आणि हे बघा समोर जो निळा प्लास्टिक लावलेला ना ते माझ्या मम्मी पप्पांचं घर आहे. एकदम हायवे टच आहे. पण आता आपण घरी जाणार नाही, सॉरी, कारण घरी कोणी आहेच नाही. ठीक आहे चला आता पुढचा प्रवास करूया. पुढे माणगावला येऊन आम्ही जरा नाश्ता करायला थांबलो. मुलांना भूक लागली होती आणि प्रवास करून करून थकली होती. एक 4-5 तासाचा प्रवास झाला होता, म्हणून म्हटलं जरा नाश्ता करूया आणि मग पुढे निघूया. तर आता पुढे काय झालं, बेबाला उलट्या व्हायला लागल्या आणि आम्ही पण खूप कंटाळलो. मग मी जास्त शूट नाही केलं, सॉरी, कारण मला पण झोप यायला लागली. कारण कालच मामांकडून आलो होतो आणि झोप पण झाली नव्हती. खूप थकलेलं असल्या कारणाने म्हटलं आता जरा आराम करूया. झोपली आणि पुढचं शूटच नाही केलं. डायरेक्ट घरी आली. बघा फणस आणलंय, आंबे आणलेत, गावावरून आलोय. एवढं तर नक्कीच आणणार ना. आणि बघ इकडे बघा सगळं सामान पडलेलं आहे. आणि मिस्टर आणि श्रेया आल्याला लगेच साफसफाईला लागलेले आहेत. म्हणजे मी पण करणारच आहे, पण शूट करायचं म्हणजे जरा कॅमेरा हातात घ्यावाच लागतो ना, काय करणार. तर तुम्हाला आजचा आमचा कोकणातून मुंबईत येण्याचा प्रवास कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा. टाटा, बाय बाय.